आज सकाळी सकाळी टॉयलेटमध्ये असतानाच मला एक कॉल आला होता. टॉयलेटमध्ये कोण फोन घेऊन जातं, तर मी घेऊन जातो. कॉल होता मंडपवाल्यांचा. मंडपवाले आले होते. आता मी दुकानात पोहोचलो तर त्यांनी बऱ्यापैकी काम आवरलं होतं. आता मी म्हटलं कामं त्यांची काही मदत करू शकत नाही, तर आपले कामं करावं. मध्ये आलो, लाईट लावलाच तेवढं ते कस्टमर पटक करून प्रकट झालं. या भाऊला लागत होता एक आरसा, जो की आपल्याकडे अवेलेबल नव्हता. त्यांना म्हटलं की उद्यापर्यंत येऊन जाईल. पहिलंच कस्टमर रिटर्न गेलं तर थोडं वाईट वाटतं, पण काही अडचण नाही. रोजचं काम आहे, आपलं करावंच लागणार आहे. झाडू मारला, फ्रेम्स बाहेर ठेवल्या, त्यानंतर गाड्या बाहेर ठेवल्या आणि हे सगळं केल्यानंतर आज ठरवलं होतं की आज आपण हा जो बाहेर मंडप लावला आहे याच्यात राख्या लावायच्या, पण त्यानंतर सगळ्यात पहिले आपण पर्स बाहेर लावू आणि ऑफर चालू करू. असं मी म्हटलोच तर गाड्या बाहेर ठेवस तर हे जोडपंमध्ये आलं होतं आणि यांना लागत होती सीझर. माझ्याकडे नव्हती म्हणून मी 2-4 मिनटं इकडे तिकडे पाहण्याचं हे केलं, पण 2-4 मिनटात त्यांना ड्रेस पाहिजे होता त्यांच्या बाळासाठी. मग त्यांना ड्रेस दाखवले. तोपर्यंत हे बाबा आले. या बाबांनी मस्तपैकी एक मूर्ती सिलेक्ट केली राधाकृष्णानी, विठ्ठल रुक्मिणीची. आणि त्याच्यानंतर मंडपवाले आले, म्हणे ओके का? म्हटलं ओके. ते गेले निघून. तेवढ्यात लाईट बिल आलं. लाईट बिल ह्यावेळेस आलं 1900 रुपये. प्रत्येक वेळेस 3000 रुपये लाईट बिल येतं, पण आजचा जो आनंद होता, म्हणून म्हटलं की आज आपण काय करणार आहे, तर आज आपण लावणार आहे सेल, जो की पर्सवर आहे आणि 50% ऑफमध्ये आपण सगळ्या पर्स विकून टाकणार आहे. कारण की हा माल भरपूर म्हणजे 3-4 महिने झाले तेव्हापासून दुकानातच आहे आणि तो सेल नाही होते. म्हणजे हा डेड स्टॉक झालेला आहे आता आपल्या दुकानासाठी. जो पण माल आपल्या दुकानातून लवकर विकला जात नाही त्याला डेड स्टॉक मध्ये येतो. तुम्हाला माहितीच असेल, आपण हा सगळा डेड स्टॉक आता दुकानातून काढून टाकणार आहे. हा शूट चालूच होतं तेवढं एक कस्टमर आलं. कस्टमरचा गुच्छ आला. आता यांना घरभरणीला जायचं होतं, त्याच्यासाठी त्यांनी लेमन सेट सिलेक्ट केला आणि मस्तपैकी त्यांनी पॅक करायला लावला आणि ते घेऊन गेले. एक दिवस जर का मी ठरवलं का आज मला हे काम करायचं आहे, त्या दिवशी ते काम कधीच होणार नाही. कारण की कस्टमरचा फ्लो कधीच प्रेडिक्टेबल नाही राहत. त्यामुळे कधी जास्त येतं, कधी कमी येतं, पण आज जास्त होते. जसं हे कस्टमर गेलं त्यानंतर मी स्प्रे उचलला. म्हटलं ही एक रॅक आणि ह्या रॅकमधला सगळा पसारा साफसूफ करून मस्तपैकी सेल लावू. तेवढ्यात या दोघी आल्या. यांना पाहिजे होती स्वामी समर्थांची मूर्ती, जी की माझ्याकडे नाही आहे 2 महिन्यापासून. मी 2 महिन्यापासून सांगतो की उद्या येईल. यानंतर भरपूरसे कस्टमर आले, भरपूरसे कस्टमर गेले. काही गणपतीवाले आले, काही ना मी वस्तू विकल्या, काही ना नाही विकल्या. पण ह्या सगळ्यात नंतर मी विचार केला की आपण एक काम ठरवलं होतं, पर्स पुसून लावायचं. ते मी चालूच करायचो, कस्टमर यायचं. परत चालू करायचो, परत कस्टमर यायचं. जेव्हा पण मी पर्स पुसणं हे काम हातात घेतलं तेव्हा कस्टमर आलं मला ते आवरून. पण कस्टमर येणं ही कंप्लेंट नाही माझ्या साईडनी. मला फार आवडतं की माझ्याकडं कोणी कस्टमर येईल. फार मनापासून सांगतं मला की ही गोष्ट पाहिजे, ही गोष्ट नाही पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं फार प्रेम आहे माझ्यावर, हे मला दिसलेलं आहे. थँक्यू सो मच. पहिले 1-2 वर्ष फार टाईम लागला होता मला हे कस्टमर जमा करण्यासाठी, पण आज तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद पाहता फार आनंद वाटतो मला या दुकानात थांबण्यामध्ये. थँक्यू सो मच.